हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? ते सगळे मस्तच असाल तर व्हिडिओला सुरुवात करते. आता जराशी साताराला चालले. आराध्याचे पप्पा म्हणले चल साताराला सेल लागलाय तिथं. कशाचा तरी सेल लागलाय, मला पण काही माहीत नाही कन्फर्म. पण ते मला बोलले की चल बघून येऊया आपण. तर म्हटलं चला मग, आज रविवार आहे, सुट्टी आहे, तर म्हटलं जाऊया मग. तर आता वेदूचं तर चाललंय, किती वेळ झाला माझ्या मागं लागलाय. कुठं चाललाय तुम्ही? मी पण येणार आहे. कुठं चाललाय तुम्ही? मी पण येणार आहे. तर त्याला मी म्हणलं मी चालले आंबाला खाऊ आणायला. तर म्हणलं मी पण येतो की नानात. तर म्हणलं नाही, आता नानात नाही चालली. असं काहीतरी सांगून सांगून त्याला बोलावते. आणि तो बघा काय करतोय, मॅगी खातोय, कच्ची मॅगी खातोय, कच्ची मॅगी. त्यानं कालपासून कच्ची मॅगी खायचं ठरले. आणि सगळ्यांना, टोटल सगळ्यांना सांगतोय की आमच्यात मॅगी आणली, मॅगी आणली. ते मॅगीचा पुडा आणल्यापासून आहे ना, सगळ्यांना सांगतोय मॅगी आणली. ती मॅगीच फायनली मी संपवून टाकणार आहे करून. कारण की प्रत्येकजण येईल त्याला म्हणते आमच्यात मॅगी, आम्ही मॅगी आणले, आमच्यात मॅगी, आम्ही मॅगी आणले. त्याचं तेच कंटिन्यू, कच्ची मॅगी खाणं चांगलं आहे का हो? आणि तो कच्चीच मॅगी खातो. आत्ताच घेतले, आता घेणार आहे मी त्याच्या हातातून. म्हटलं व्हिडिओ शूट करते तोपर्यंत खाऊ द्या आणि नंतर घेते. म्हणून म्हटलं ठीक आहे, करा कंटिन्यू व्हिडिओ, म्हणजे समजेल कोणता सेलिन काय आहे ते. जमा तू घरात काय म्हणत तुला? मी पण येणार. मी का घरी राहू दे? तू जातो का नाही? तू घरी राहा, मी जाते. नाही बाबा, मी नाही घरी राहणार, मी चालले. पप्पा तर माझेच आहेत. हो, मी चालले. बाय बाय. येणार. बाय बाय. येते येते. हा दिदे चल ग, दिदे चल तू. दिदे ये ग, दिदे ये ग, चल ग दिदे. आपण जाऊन दीदीला हो ना. हां थांबली आहे मी. कोण गेले? बसणार यार, काय करते? तर हा बघा सेल आहे. अजिबात म्हणजे 0% मला आवडला होता. म्हणजे एकही वस्तू काही आवडली नाही. आराध्याच्या पप्पांनी म्हणलं तुम्हाला काही इथं कोपऱ्यात बघायचं असलं तर बघा, एका कोपऱ्यात मी सगळं शूट घेते. म्हणजे सगळ्या कपड्यांचा होत्या, चटल्या पण होत्या, पण मला अजिबात काही म्हणजे आवडलं नाही, एकदम फालतू होतं. तर आता आम्ही आलोय सातारवरनं आणि वेदू नीट बस नीट बस नीट बस नीट बस. तर आता आलोय आम्ही सातारमधनं. आणि काय अंगाचं बघा कसं आलं, अंगात बघा कसं आलं वेदूच्या. तर आत्ता वाजलेत बघा 8 आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. सेल बघायला गेलो, पण सेल अजिबात चांगला नव्हता. काय हो आराध्य पप्पा सांगा तुमचा रिस्पॉन्स सांगा. एकदम फालतू. एकदम म्हणजे एकदम फालतू होता. आणि मला आराध्य दाखवते की तुला मित्रांनो. कारण की ना पाठीमाग आम्ही गेलो का नाही तेव्हा छान होतं सगळं, ड्रेस वगैरे, साड्या वगैरे खूप छान छान होत्या. पण ह्यावेळेस एवढं तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये कसं होतं. तर मी एका जागेवर शूट घेतलं, मला अजिबात इंटरेस्ट नव्हता की शूट घ्यावं असं प्रत्येक ठिकाणी. कारण की जर चांगलं असलं तर आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करायला काय हरकत नाही की बाबा हे छान आहे, हे घ्या, ते घ्या, असं म्हणजे घ्यायला शूट पण काय वाटत नाही. पण ते असं इतकं फालतू होतं ना, त्यामुळे शूट पण घ्यायची इच्छा नव्हती. वेदूकडे बघितलं का? वेदूकडे बघितलं का? चंबू सोडतोय आता, व्यवस्थित पप्पा सोडतं. आणि मग आता स्वयंपाकाला लागते, स्वयंपाक करून घेते. म्हटलं आता थोडीशी मंडई घेऊन आली गेल्यासारखी, म्हणजे मोकळी कुठे यायचं आता. मग थोडीशी मंडई पण आणली, कारण की उद्या सोमवार आम्ही काय वशाट वगैरे खात नाही. आणि आता पण म्हटलं काहीतरी वांगं वगैरे करावं, थोडीशी चांगली मंडई पण म्हटलं वांगाचं कालवण करावं. आणि हां आणि म्हटलं आता आत्याने काल कांद्याची पात आणलेली, ते पण म्हटलं करावं, कांद्याची पातीची भाजी आणि वांगं करावं, बस बाकी नाही काय. म्हटलं आता करा कंटिन्यू व्हिडिओ. आता स्वयंपाक करते, लाईक करा. हां अशी नाटकं करतो मग. आराध्याला न्यायचं का? आराध्याला न्यायचं का? होय ना? हा ते आराध्या काय म्हणते बघ. आराध्या म्हणते मी सातारला लई गेले करतो, गाऊन वडतोय म्हणतोय. थोडासा चहा म्हटलं आराध्याच्या पप्पांना चहा द्यावा. आता चहा देते आराध्याच्या पप्पा. कांद्याची पात आणि डाळ, तर डाळ टाकणार आहे त्याच्यात. कांद्याची पात आणि वांगी करून घेते, वांगं पातळ, भाजी सुकी. तर स्वयंपाकाचं प्लॅनिंग परत बदललं आहे. कारण की आता मी म्हणजे डब्यामध्ये बघितलं चपातीच्या, तर चपात्या 4 शिल्लक आहेत. का केलेल्या? कारण की आराध्याचे पप्पा आराध्या घेत असल्यामुळे मी जरा जास्त केलेल्या. तर आराध्यानं काही खाल्ल्याच नाहीत म्हणजे जास्त, त्यामुळे 4 शिल्लक राहिलं. आणि आमच्या पप्पांनी पण, त्यांना पण नाही जास्त चपातीचं जमत. पण आज सकाळी चपात्या बनवलेल्या पोरांसाठी, तर म्हटलं चपातीच खाते, त्यांनी पण काय खाल्लं नाही, त्यामुळे 4 शिल्लक राहिलं. तर म्हटलं आता काय करावं, फक्त
कांद्याची भाजी करावी आणि सकाळची भाजी जरा शिल्लक आहे पातळ आणि मसाले भात एवढंच करावं. कारण की अजून पण आता मग तुम्ही भात खाल्लाय तुम्ही यायच्या अगोदर, त्यामुळे तुम्ही खाल्ला तर भात काय नाही तर काय नाही. त्यामुळे आता कांद्याची भाजी पटकन करून घेते आणि मसाले भात करते. आणि भांड्यांचा ढीप किती पडलाय, भांडी पण भरपूर पडले तर काय कंटिन्यू. तर म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करावी, कारण की स्वयंपाकाचं झालंय म्हणजे निम्मार्ध कॅन्सलच झाले. शॉर्टमध्ये स्वयंपाक चालला, शॉर्ट अँड स्वीट. आराध्याच्या पप्पांचा मसाले भात आवडीचा आणि म्हटलं कांद्याची पाते त्याची भाजी करावी म्हणजे चपात्यांबरोबर खाता येईल. आणि मसाले भात आराध्याच्या पप्पांना खूप आवडतो, मी म्हटलं की मसाले भातच करून घ्यावा. तर आता तिथून येऊन कपडे वगैरे बदलले आम्ही आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. भाजी वगैरे टाकली, भांडी वगैरे भरपूर होती कारण की चहा पाण्याची वगैरे होती आणि आता स्वयंपाकाची पण पडतील काय किरकोळ. तर इथं मसाले भाताची तयारी केली होती आणि आराध्याचे पप्पा मला रील्स वगैरे सांगत होते आणि म्हटले लसूण पण सोलावा, ह्यांच्याशी गप्पा नुसत्या मारत बसलं तर आपलं काम पण राहील. मग मसाले भाताला भाजीला लसूण लागणार होता. मग म्हटलं की ठीक आहे लसूण तर सोलत बसावं, म्हणून लसूण सोलत बसलेले आणि त्यांच्याशी गप्पा मारत होते. ते रील्स सांगत होते असे करू तसे करू, ते चाललेली आमची चर्चा. मग तिथून आले आणि म्हटलं आता मसाले भाताची तयारी करावी. भाजी एकीकडे टाकलेली आणि मसाले भाताची चाललेली तयारी. टोमॅटो वगैरे चिरत होती तर आराध्याचे पप्पा म्हणले बटाटा वगैरे नको टाकू, थोडासाच कर भात, कारण की मी काही जास्त जेवणार नाही, थोडासाच भात करतं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं जास्त नकोच भात करायला. तर इथं आराध्याचे पप्पा पाणी वगैरे आणायचं चाललेलं त्यांची पण कामं चालूच झालेली, कारण की वेदू खूपच दमावतो, त्यामुळं जरा दोघांनी केली म्हणजे पटकन होत्यात. आणि तो आत्ता पण म्हणजे जरी मी तुमच्याबरोबर जरी व्हिडिओ एडिट करत असले तरी आत्तासुद्धा तो खूप दमवतो आहे. पण त्याला थोडा वेळ पप्पांचा मोबाईल दिला आणि बसवला आहे. मोबाईल दिला तरी त्याला पटत नाही, त्याला मोबाईल जास्त लागत नाही, मोबाईलचं जास्त वेळ नाही आहे. जबरदस्ती आपण दिला तर, नाहीतर मोबाईल असा घेतच नाही. आपण मोबाईल दिला तरच तो मोबाईल घेतो, नाही तर जास्त करून त्याला मस्ती करायचं लय वेळ आहे. पण ते मस्ती करण्यापेक्षा कुठं पडण्यापेक्षा बेडवर चढत्यात, ह्याच्यावर सोप्यावर चढत्यात, त्यामुळं खूप भीती वाटते. त्यामुळं मग मला असं वाटतं की मी जरा आत किचनमध्ये जर आले काम करायला तर तो मोबाईल दिलेलाच मला परवडतो. मग थोडा वेळ मोबाईल द्यायचा, थोडा वेळ आपण आहे तोपर्यंत तरी त्याच्यावर लक्ष ठेवायचं. असंच रुटीन माझं चालूच असतं. आत्तासुद्धा बघा रडत आला आणि काकला येऊन माझ्या बसला, मला म्हणला उचलूनच घ्यायचं, तू आता उचलून घेऊन बसली आहे एडिट करत मोबाईल. सकाळपासून त्याची किरकिरच चालली आहे. तर म्हटलं ठीक आहे असू दे, त्याच्यापाशीच बसले होते सगळी कामं वगैरे ठेवून. आता म्हटलं थोडीशी त्याला खिमटी करावी, रडतोय तर तोपर्यंत व्हिडिओ पण एडिट करत करत म्हटलं खिमटी करावी. पण तोपर्यंत लगेच पळत आला, मम्मी मला उचलून घे. ठीक आहे म्हटलं. तरी तर माझा स्वयंपाक चाललेला तोपर्यंत आराध्याचे पप्पा म्हणले थोडीशी मंडई आणलेली ती मी लावतो, तोपर्यंत तू घे पटकन आवरून. म्हटलं ठीक आहे लावा मग. पण त्यांना काय एवढं जुळत नाही, कारण की जास्त काय मी अशी घरातली जास्त कामं लावत नाही. किरकोळ किरकोळ ते त्यांच्या मनानंच करतात, कारण त्यांना सवय पहिल्यापासून, त्यामुळं किरकोळ किरकोळ रच करतात. कारण की जास्त नाही मी लावत. वेदूलाच बघा म्हणते मी, माझी कामं करते पण वेदूला बघा. मग त्यांचं असं म्हणणं असतं की तू आमच्याकडे राहत नाही, मग त्याच्यापेक्षा तुला मदत केलेली परवडली आम्ही, म्हणजे तू तरी पटकन मोकळी होशील त्याला गेला, असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून त्यांनी मी थोडीशी मंडई वगैरे लावली. तोपर्यंत मी इकडं कुकरला भात लावला आणि म्हटलं की भांडी वगैरे घासून घ्यावी, म्हणजे तो आला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं बघितलं तर पाणीच गेलेलं, नळाचं टाकीतलं पाणीच संपलेलं. आता जास्त पाणी येईना, पाटाला पाणी नसल्यामुळे जास्त वेळ पाणी येईना, त्यामुळे टाकीतलं पाणी लवकरच संपलं. तर मग पाणी येईपर्यंत कुठं भांडी ठेवा, म्हणून मग बाहेरून आणलं टपात आणि मग भांडी धुवायला घेतली. तर म्हणजे असं आहे की घोटाळा व्हायचं चाललं होतं. मग म्हटलं ठीक आहे तरी पण आवरून घ्यावं, कारण की परत थंडी लागते उशिराने जेवल्यानं, मग जास्त ढीग बघून चरणं आणखी नको वाटतं थंडीचं. त्यापेक्षा आहेत तेवढी घासून घेतलेली परवडतात मला. आणि मग नंतर सगळं आवरलं वगैरे, भांडी वगैरे घासली, नंतर मग घेतलं आम्ही जेवायला. ते इथं पण वेदूचं लय चाललेलं, पप्पांना दमवायचं जेवताना. आणि तुम्ही म्हणत असाल आराध्या कुठं गेली, तर आराध्या जेवलेली, त्यामुळं आराध्या म्हणली मला काय जेवायला नको, तुम्हीच जेवा, मला नको जेवायला. तर म्हटलं का गं थोडं तरी खा, तर म्हटली नको अगं मम्मी मला भूक नाही, जर लागलीच उशिरानं भूक तर म्हटली मी काहीतरी खाईन, केळ दूध वगैरे काहीतरी खाईन. तर म्हटलं ठीक आहे. तर बघा वेदूचं आता जेवण वगैरे झालं आणि जरा मेहंदीचा कार्यक्रम होता आमच्या शेजारी, तिथं गेलेली आणि तिथून पण आली. आणि आता वाजले 11:30. तर आता व्हिडिओला इथंच एंड करते. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.